आणि अहमदाबादेत घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात महाराष्ट्रातल्या आपल्या राज्यातल्या 10 जणांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 6 जण हे एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सपैकी एक होते। त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय अजूनही धक्क्यात आहेत, ते सावरू शकत नाहीयेत। कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाची भाची, तर कुणाची मुलगी, तर कुणाची आई या अपघातानं हिरावली गेली आहे। मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, दीपक पाठक, इरफान शेख, अपर्णा महाडिक आणि पायलट सुमित सबरवाल। फोटोत दिसणारे हे सगळे जण आज या जगात नाहीयेत। अहमदाबादमधल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्रातल्या या नागरिकांचा बळी गेलाय। मैथिली पाटील ही त्यापैकीच एक दुर्दैवी ठरली। पनवेल उरणच्या न्हावा गावातल्या मैथिली पाटील अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू होत्या। गेल्या 2 वर्षापासून एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। आतापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय फेऱ्या तिने केल्या, पण 23 वर्षीय मैथिलीच्या अपघाती मृत्यूनं तिच्या कुटुंबासह अवघ्या गावावर शोककळा पसरली। याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे, याच्याहून पुढे चालली आहे, परीक्षा देते। एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते। हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात नाही, या परिसरात दुःख झालंय। डोंबिवलीतल्या रोशनी सोनघरेनं मोठ्या हिमतीनं एअर होस्टेस बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं। एवढंच नाही तर ती एक फेमस ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सुद्धा होती। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत असलेली रोशनी आयुष्याचं नवं पान सुरू करण्यासाठी लंडनच्या दिशेनं झेपावली, पण मृत्यूनं तिला मार्गातच गाठलं। तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर होस्टेसच बनायचं। त्याच्या पलीकडे तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप पराकाष्ठा घेतली, मेहनत घेतली। तिच्या आईने तिच्यासाठी घरकाम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि 2 मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले। तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तिथे त्यांनी केलं। एअर इंडियाच्या या अपघातात बदलापूरच्या दीपक पाठकचाही मृत्यू झाला। 35 वर्षीय दीपकनं एअर इंडियाच्या विमानात चढण्यापूर्वी आईला मी निघालोय, पोहोचल्यावर बोलतो असा मेसेज केला। हा मेसेज अखेरचा मेसेज ठरला। विशेष म्हणजे आजही त्याचा फोन लागतोय, पण तो उचलला जात नाहीये। पुण्यातील 22 वर्षीय इरफान शेख बकरी ईद साजरी करण्यासाठी 2 दिवसापूर्वी घरी आला होता, पण काळानं घाला घातला आणि इरफानचा विमान अपघातात मृत्यू झाला। बचपन से यही पला बड़ा है, इसी घर में रहता है, बचपन से यही पढ़ा बड़ा है। और जैसे ही उसका कॉलेज और पढ़ाई ख़त्म हुई, उसने विस्तारा कंपनी ज्वाइन की और विस्तारा और एयर इंडिया मर्ज होने के बाद इंटरनेशनल फ्लाइंग उसने शुरू की। या अपघातात जीव गमावलेल्या पायलट सुमित सबरवाल यांची कहाणी काळीच पिळवटून टाकणारी आहे। 8300 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव घेतलेले सबरवाल अविवाहित होते आणि त्यांच्या 90 वर्षीय वडिलांसोबत राहत होते। लंडनला जाण्याआधी त्यांनी त्यांच्या वडिलांना एक वचन दिलं होतं, निवृत्ती घेऊन त्यांची सेवा करण्याचं, पण ते वचन अर्धवट राहिलं। ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते। ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे। त्यांचे वडील हे स्वतः DGCA मध्ये मोठ्या स्थानी ऑफिसर होते, तर त्यांना सुद्धा लोक खूप आदर करायचे। टेक ऑफ नंतर अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं आणि आगडोंब उसळला। या आगीत शेकडो जणांच्या शरीराची राख झाली, त्याचबरोबर हजारो स्वप्नही बेचिराग झाली। अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।